हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण. तर भाऊ बहिणींनो आमचं झालं जेवण. तर आता बसले होतो. मायरूच पप्पा गेलं कामावर. आता आल्यावर त्यांचा बीपी चेक केला. भाऊ बहिणी बीपी काय त्यांचं कमी व्हायचं नाव घे नाही. तर माझा आवाज येत असेल तर भाऊ बहिणी कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की बाहेर तिकडं चाललाय बेंजो. तर बेंजो चालल्यामुळं काही इकडं गाण्याचाच आवाज जास्त येतोय. त्यामुळं आवाज येतो का नाही मला नाही माहिती. हो का आमचा समर्थ इथे खेळतोय. समर्थाला बला नाही हो इतका भाऊ बहिणीनो. आता समर्थ इतका जीव मोठ्याने पडला असता बेडवरनं देवा. काळजाचं पाणी पाणी झालं माझ्या. त्याला काय तिथून असा पडायला आणि मी त्याला असं त्याला धरायला असं गाठच पडली. माझ्या नुसतं काळजाचं आणखी बी धडधड करते. इतका जोरात फरशीवर आपटला असता देवा. म्हणलं आधीच पोरगा आजारी आहे म्हणलं आणि वरनं पडलं असतं तर किती आणखी बेकारी हटली असती. महादेवाने वाचवलं भाऊ बहिणीनं. आज लय मोठ्या समर्थ आपटला असता. बघा हिथं असा हिथं धरलाय त्याला कडला. हिथं असा पडला होता खाली. मी हो का घरात स्वयंपाक भाऊजी आलं होतं. त्यांना 2 भाकरी करून दिल्या. भाऊ बहिणीनं कामावरनं आलं होतं म्हणल्यानंतर आणि राडा उचलत होती. समर्थाला बघत बघतच उचलत होतं. पण समर्थ एवढा चपळ झालाय का ना तुम्हाला सांगते. अशा कल्टी मारत इथपर आला. आणि बरं झालं माझी तेवढ्यात नजर गेली. मी हातातलं भांड सोडलं. पाण्याचं भांड होतं भाऊ बहिणीनं माझ्या हातात. ते भांड सोडलं त्याला धरला. असा धरला. त्याचं खाली हात पाय लावून त्यात आणि त्याचं वर मुडकं आणि हिथं धरलं त्याचं असं बघा. हिथं असा दाबला त्याला. पडला असतं तर लय लागलं असतं बघा. आता आता त्यामुळे बाबा बाबू बाबू सुनू सोनू समू आहे समू. रेकॉर्ड कर रे. असं काय झालं होतं बघा भाऊ बहिणी. ब्लॅक आलं होतं. मायराज पप्पा गेलं भाऊ बहिणी कामाला. मायरा गेली शाळेला. आता आलेले 4 वाजत. तर आता मायरा 1 तासाने सुटेल शाळा. तर मला घरी तर पाण्याचा टिपका नाही भाऊ बहिणीनं. मायरूच्या बापाला जाऊ नका म्हणलं तरी गेले ते कामाला. म्हणलं जा तू तेवढं 4 पैसे येत्याल माझ्या पुरता खर्चाला. म्हणलं जावा मग तुमच्या खर्चाला येतात म्हणलं जावा. बघा झाला का ना पलटी. बघा असा होतोय पलटीवाला. पलटी होतोय. वर सरतोय खाली सरतोय समजीकडे पळतोय. तर लय भ्या वाटायला लागलोय. पोराचं भाऊ बहिणी मेंदुळा मोठ्याने पडला असता आता. लय आगाव झालाय. बल वाटतं का सोनू. बल वाटतं का सोनूला. बल वाटतं. तिथं दवाखान्यापाशी भाऊ बनून हो. त्याला लय ताप आलता. मी तिथं औषध पाजलं. चल 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 बघा कसा होतोय. चल चल चल. उकडायला लागलं. मी स्वयंपाक करत होती भाऊ बहिणीनं. उकडायला लागलं म्हणून त्याला गरम ती काढलंय अंगातला शर्ट तिच्या असतो ना. इकडे गेलेला इथं तिकडं डीजे चालू आहे. तिकडे गेलेल्या इथं भाऊ बहिणीनं पुरी भाजी आणल्या होत्या. त्यातल्या मी 2 पुऱ्या खाल्ल्या भाऊ बहिणीनं. गाणे लावले ते डिव्हाइस रेकॉर्डिंग चा कालावधी. असं का होतंय बरं. तर भाऊ बहिणीनं एक कमेंट आली होती की समर्थाच्या कानातलं मोडू नको पिंकी. त्याच्यात भर टाकून तसंच कर असं काहीतरी आली होती कमेंट. तर भाऊ बहिणीनं तुमचं बरोबर आहे. पण समर्थ ती जी चिपळी होती ना अशी लोंबत होती. ती असा तरुण असा वडायचा का असा वडायचा सारखा वडायचा. वडून तोडून टाकली शेवटी त्याने समर्थाने. बरं झालं रात्री झोपला होता.
झोपल्यानंतर मी नटवायच्या टायमिंगला त्याला उठल्यानंतर मी त्याला असं म्हणजे त्याचा गन पावडर करताना तुम्हाला सांगते की बरोबर मला ते टोचत होतं का काय माहिती. त्याला जी तार तुटली होती नाही तर जी तार होती ती अशी तुटली होती. मग त्याला अशी टोचत होती का काय करत होती काय माहिती. मग ती असा सारखा ओढत होता म्हणल्यानंतर मी का ओढतोय म्हणून बघितली तर ती तुटलं होतं. बरं झालं हातुरणात कुठं नाही तर पडलं नाही तर लक्ष दिलं नसतं भाऊ बहिणीनं तर पडून गेली असती कुठं तर ती कानातलं पडलं असतं एखादा कानात. मग गेलो आणि गेल्यानंतर आज ती म्हणजे पहिली पण त्यातनं तार निघली होती ओलीशी त्यामुळे त्याला काय फसा एवढा म्हणजे काना बरोबरच व्हायला लागला असा काना चिंबायला लागला त्याने. त्यामुळे भाऊ बहिणीनं त्याला दुसरं कानातलं केलं आणि रिंगा केलेल्या हे तुम्हाला दाखवते बघा. बघू रे बघू ई नो 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 बघा पडला तसलं गोल केले त्या रिंगा भाऊ बहिणीनं घातलं आपल्याला भाऊ बहिणीनं. गुंड दिसतंय मग पडले कसं दिसतंय त्यात त्याची तब्येत बरी नव्हती भाऊ बहिणी. तब्येत बरी नसल्यामुळं हे झालं नाही तर काय बघितलं नाही काय नाही. ती तापलाच होता देत का ती हात घेऊन त्याला घेऊन माझा हात चला म्हणलं पहिलं पटकीनं घरी चला. मला म्हणत होतं मायरेचं पप्पा पुरी भाजी खा म्हणत होतं इथंच मग घरी गेल्यावर त्याला घेऊन जाऊ घरी तू खायचं म्हणलं नको पोरगं तापले घरी चला पहिलं म्हणलं. तर तसं भाऊ बहिणीनं 2-2.5 तास तर आपला तिकडेच गेला गावाला भुलकीने गेलं बरं या काय बाया गाड्याला तर तावा आलाय. चल गाणी चालू आहे भाऊ बहिणीनं काय बोलावून काय कळलं ना ती. त्याच्या पायाला पण लागले भाऊ बहिणीनं काय करायचं कसली साडेसाती माग लागली. पुरगी आजारी पडली तर मायरेचं पप्पा आजारी पडलं. मायरेच्या पप्पा तर बीपीच कमी व्हाय नाही ती आजारी पडली की काही पोरग आजारी पडलं. पोरग तर आधी सगळ्यात आधी समर्थ आजारी पडला होता. तिसरी वेळ आहे त्याची आजारी पडायची. आणि आता दात यायचं म्हणाल तर डॉक्टरला म्हणलं दात येतात का काय. डॉक्टर तर म्हणलं डॉक्टर दात नाही तर येत वातावरणाने आजारी पडले दात आलाय. आता काय समजायचं नेमकं भाऊ बहिणीनं. दात येत्यात तुला बी करतोय सारखा होय आगाव ती आगाव पोरगा. काय बोलायचंय बोलाय येतय होय होय समर्थ हे बाळो बोला येतय का तुला. चल 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 ये गलानी ये हळद लागत. मावशी काका ओ बाळ दुसरं बाळ बघितलं म्हणजे दिसलं बाळ. त्याला असं केलेलं माझा शिंदूर लागलाय त्याच्या कपड्याला भाव छिंदर लागली छिंदर मोका घेतलेला त्याचा पा घेतलेला. असं कानातले केले छान आहेत का रिंगा तेवढे सांगा आम्हाला तर लय भारी वाटले दोघाला नवरा बायकोला. ते पहिलं होतं ते बी चांगलं होतं भाऊ बहिणीनं. त्याला आधी ती ठिकाळ बसवून घेतलं म्हणजे ती जोडून घेतलं ती तार जी तुटली ती जोडली मग
ती जोडल्यानंतर ती कानातलं घातलं तर तुम्हाला सांगते ती तार म्हणजे बारीक झालं त्याला तार, काना असा झाला त्याचा चिमला. ती तसलं फिट एवढं काय करायचं म्हणलं, फिरणार नाही म्हणल्यानंतर ती म्हणलं मोडून आपण त्या जागी दुसरं करू. तर बघा हे केलं भावाने. तर मस्त असा आहे भावाने गाणं. सर्दीनं करतोय बरं का. तर बाय भाऊ.